हालसिद्धनाथ आप्पांची ही कथा मला बी ठाव नव्हती. हवं आप्पाच्या वाडीला ते म्हातार बाबा भेटले नवं, म्हणून आपल्या देवाची कथा कळली मला. कथा ऐकता ऐकता मी त्या काळातच गेलो. आमचं बी तसंच झालं होतं बघा. पर एवढं समज झाल्यावर हालसिद्धनाथ आप्पांनी लोकांनी आशीर्वाद दिला असेल ना? व्हय तर नुसता आशीर्वाद नाही तर त्यांनी भाकणूक बी केली. हालसिद्धनाथ आप्पाची वाडी कुर्लीला का थांबले आणि त्यांनी काय आशीर्वाद दिला ते बी मी तुम्हाला सांगते. होय होय. आय बाळू, बरं झालं तू बी आला. तुला ठाव आहे ना व हालसिद्धनाथ आप्पांनी काय भाकणूक केली होती ते? मी लांब उभा होतो पण मला समजा ऐकायचं होतं. असं भाई, मग सांग बरं काय म्हणले ते? ते काय म्हटलं त्याच्या आधी महादेवानी काय सांगितलं ते सांगतो म्या. म्हणजे तिथं महादेव प्रकट झालं? ते हलसिद्धनाथ आप्पांच्या माग माग चाललं होतं. बाळ्या सांग, तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मला. होय सांगतो. हलसिद्धनाथ, तू माझ्या नावे 12 वर्षे जी तपश्चर्या केलीस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी जेव्हा अवतार धारण करेन तेव्हा तुझ्या अंगावरची घोंगडी स्वतः खांद्यावर घेईन. ज्या मेंढ्यांच्या लोकरीपासून ही घोंगडी विणली जाते त्या मेंढ्यांचा मी तुझी लेकरं समजून सांभाळ करेन. तू 12 वर्षे माझे स्मरण केलेस. या अवतारात मी तुझा उदो करेन. बोला बोला हलसिद्धनाथाच्या नावानं. बोला 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 हलसिद्धनाथाच्या नावानं. इथे स्थान मांडले आहे. जगाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी निशाण लावले आहे. ह्या खडकाचे जो दर्शन घेईल त्याच्यावर माझी कृपा राहील. जो पूर्ण श्रद्धेने माझ्या नावाचा जयघोष करेल त्याच्या मार्गातील विघ्न मी दूर करेन आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. महादेव मनुष्य अवतार धारण करतील तेव्हा ते स्वतः इथे येतील आणि त्यांच्याशी वेळोवेळी मी गुप्तपणे बोलत राहीन आणि त्यांच्या कार्याला सहाय्यभूत होईल. बोला बोला हलसिद्धनाथाच्या नावानं. बोला 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 हलसिद्धनाथाच्या नावानं. चंद्र सूर्य असेपर्यंत हलसिद्धनाथ ह्या नावानेच मी इथे अखंड निवास करेन. करीन करीन पांढरीची राखण, घोंगडीच्या खोळेत फुलांच्या माळेत, जग दुनियेची जडणघडण करेन. करीन करीन पांढरीची राखण. जो कुणी श्रद्धेने वाडी कुर्लीच्या गादीला करेल नमन त्याच्या मनोकामना मी पूर्ण करेन. करीन करीन पांढरीची राखण. करीन करीन पांढरीची राखण. बोला 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 हलसिद्धनाथांच्या नावानं. बोला 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 हलसिद्धनाथांच्या नावानं. कथा ऐकून भरून पावलो म्या. म्हणून म्हणते देव हाय आपल्या संग. तो आपल्या भक्तासनी नाराज नाही करायचा. मला बी वाटायला लागले का मावत्याला कोणी ना कोणी येईल आपल्याकडे. बाळू, हालसिद्धनाथ आप्पांनी केलेली भाकणूक परत एक वेळा ऐकव र. बाळू,
ऐक बघू. करीन पांढरीची राखण, घोंगडीच्या खोळ्यात फुलांच्या माळेत, जगदुनियेची जडण घडण करीन पांढरीची राखण. मला आप्पाची वाडी कुर्लीला येता नाही आलं, पण ही कथा ऐकून तिथं जाऊन दर्शन घेतल्यासारखं वाटतंय बघ. अय्यो अयो अयो, महादेवा महालिंगराया, थकलो रे बाबा. अयो, सगळी कामं मी केली आणि तुम्हाला थकायला काय झालं म्हणते मी. अय्यो खरंच घे. तर आतल्या कामाचा पसारा कोण आवरणार काय माहित. आता ते आहे की काम करायला. सकाळपासून इतका राबलोय छोटे मालक, आता असं वाटतं इथंच कुठतरी पडाव. अय्यो वेडा झालास की काय रे तात्या, तुझ्या घरी जा आणि पड. घरी जावं असं वाटलं पाहिजे ना. पंच, तुम्ही काय माझं काम करत बी नाहीत. करू करू करू. हो, माझ्यासाठी एखादी पोरगी हुडका, म्हणजे लगीन होईल माझं, आणि मग मला घरी जावं असं वाटत नाही. इथं काय तुमचे कामच संपत नाहीत, माझं वय जायचं संपून. ही अशी बाहेरची कामं करतान कामात लक्ष नसते बघा तुमचं. अय्यो वैजंता, आता कोणते काम राहिले हो करायचं म्हणतोय मी. आधी त्या बाळ्याच्या घरी नक्की काय घडले, तिथली परिस्थिती काय, त्याचा कानोसा घ्यायला नको का म्हणते मी. अय्यो वैजंता, देवप्पा म्हटले की त्याच्या घरी कोणी जाणार नाही म्हणून. माझा विश्वास नाहीये. हा, काय म्हणता अक्का, तुमचा देवप्पावर विश्वास नाही? अरे त्या बाळूवर विश्वास नाही असं म्हणायचं आहे अव्वाला. अय्यो तात्या, अजून काहीतरी रामायण होण्याच्या आधी जाऊन ये की रे घरी बाळूच्या. बघ की रे काय चाललंय ते. लय कटाळा आला गड्या आता. अय्यो वैजंता, शेजारच्या गावाकडून माझ्याकडे एक स्थळ आलं बघ मुलीचं. मुलगी म्हणजे रूपवान गुणवान. अय्यो थांब की रे, अशी उंच, काय सांगू तुला. वा 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 वा. पंच, आत्ता जातो. अय्यो काम महत्वाचं आधी. हा? अय्यो गुंडप्पा, जरा उठ की रे, पडू दे की रे मला. एंड्रे, अय्यो अहो दिवा लागायची वेळ आणि तुम्ही झोपताय. अय्यो. आता तुळशी माईला हळदी कुंकू व्हायचं आणि मग पाया पडायचं. तुला आजीने शिकवलेलं आहे ना व? वय शिकवलं म्हणजे बघून बघूनच ध्यानात राहिलं. आता मी एक सांगू, दिवा लावल्यावर असं तुळशी भोवती फिरायचं असते. अगं तिला प्रदक्षिणा म्हणतात. होय बाय, ठाव आहे मला. चल. आय बघ, दोन्ही मामा कसं बघतात. भूक लागली असेल त्यास दुसरं काय. कोणाला भूक लागली म्हणताय? तू मावदा येऊन आलाय का उगाच झालाय? अरे तुमची काळजी आहे म्हणून आलो. काय गंगे, झालं का मावद? तू काय डिवचायला आलाय का काय? तसं नव, दिसभर पंचाच्या वाड्यावर होतो,
काय पूजा झाली म्हणून तुम्हाला सांगतो. आहाहाहा. मग इकडे कशा पाय आलाय? अरे मला तुमची काळजी आहे म्हणून आलो. गावातलं कोणी बी फिरकलं नाही ना व. तुला तर लय उकळा फुटत असत्याल. तू समजतीस तसं नवं गंगूत आहे. मी तुला बर ते जाऊ दे. मी असं ऐकलं कण्यान आंबील करून ठेवल्या होत्या. खातो का वाईच? पंचाच्या वाड्यावर खाऊन पोट भरलं आहे बघ. पंचाचा भ्या वाटते ना वा? सांग की. अरे तुला ठाव नाही बाळू, पंचाला कोलतो म्या. अहो पंच इकडे कुठे? माझी चेष्टा करतोस का? हा? अरे एक माणूस फिरकला नाही गावातलं तुझ्याकडं. ते कण्यान आंबील काय गुराढोरांना खाऊ घालणार आहेस का उद्या? मानू नका. ते लाच काढतात की रे संधी माझी. कमरावर हात ठेवून नुसतं इट्यावर उभा राहणार आहेस का? का वागतात बाळू मामा? उगा खोळा म्हणत नाही त्याला. बाळूच्या घरी आज बावलं होतं, येण्यातच नाही आलं. अप्पा कोणी तरी आपल्याकडे येत आहे. जो गावातलाच कोणीतरी असेल गुंडप्पा. नाही नाही, कुणीतरी दुसराच दिसतोय की हो. हा कोण आहे अप्पा? अय्यो मी पहिल्यांदाच बघतो की गुंडप्पा. काय रे, असा दारात का उभा म्हणते मी? तुमच्याकडे आज पूजा होती ना? अय्यो पूजा संपली की रे कधीच. पूजा संपली तरी देवाचा निवेद असतोच की. कोण कुठला तू? बराच बोलतोयस. मी बाहेरचा नाही, इथलाच आहे. अय्यो पुढे जा की रे, रात्र बघ किती झाली ते. पण तुमच्याकडे प्रसाद होता ना, तो देता का? अयो, बराच हुशार दिसतोयस की रे. सकाळी माणसांच्या गर्दीतही येऊन गेला असशील आणि आताही आलायस. या माणसांचे काही कळत नाही बघ. किती खायला घाला पण होत नाही यांचे समाधान. उरलेले प्रसाद
अय्य तेव्हा काही प्रसाद मिळणार नाही. जा पुढे. आता जा इथून. जास्त बोलू नकोस बघा, नाही तर माझ्या माणसांना सांगावं लागेल. तुमच्याकडे आलो होतो. प्रसाद दिला असता तर आशीर्वाद दिला असता. अय्यो, तू आता आम्हाला आशीर्वाद देणार? जा रे बाबा, आधीच त्या बाळाने खूप त्रास दिलाय बघ. जा. अय्यो, आता याला थांबवलं असतं तर अजून 2 आले असते. अव्वा, मला भूक लागली आहे. अय्यो गुंडू, चल आत देते तुला. सुंदरा, या समजासनी जेवाय पुरं झाला आता. मी आधी तेच म्हणणार होते. आजी, मला लई भूक लागली आहे. मी आज सांगतो, कुणी बी नाही येत आता. ह्यो दिवा सांच्याला लावला हाय. ह्यो दिवा इजाच्या आत कुणी नाही आलं तर स्वतः वाढेल जेवायला म्या. आता मी नाही ऐकणार कोणाचं. अयो हवा तुमच्याकडे आज मावदा आहे ना? म्या म्हटलं नव्हतं दिवा इजायच्या आत कोणतरी येईल म्हणून. हरप, कोण? कुठला तू? माऊली, याच पांढरीचा आहे मी. ये बाबा ये, बरं झालं आलास तू. अरे सकाळ धरण आम्ही वाट बघतोया कोणतरी येईल म्हणून. म्हणजे एकादशीच घडली आज तुम्हाला. अरे बाबा, ये आणि बस पटकिनी आणि घे जीवन. पण तुला ना कसं ठाव इथं मावदा आहे ते? तू तर या गावचा दिसत नाही. असं समजा मला प्रसाद खायचा आहे म्हणून मी आलो आहे इथे. अहो, पर इतक्या उशिरा आलायसा. वाट बघू बघू कटालो आम्ही. मग आता वाट कशा पायी बघायची? चला, ह्यांच्यासाठी पान वाढून घ्या. अरे ये किती वर. ये बाबा ये, आत ये. कन्या नाम दिल खायला. भावलासराव पांडुरंगा. सुंदर आहे घर तुमचं. विठ्ठल रुक्माई ज्यांच्या घरात आहेत ते घर चांगलंच दिसणार की.